छावा भाग 69. इकडे रायगडावर हाहाकार उठला होता. एवढे धीराचे अण्णाजी, पण पायांखालची वाळू सरकल्यासारखे ते हवालदिल झाले. लज्जेने तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासे वाड्याकडे चालले. त्यांनी मनोमन कसला तरी निर्णय केला होता. ज्या गडावर ते इतकी वर्षे इतमामाने राहिले होते तोच त्यांना क्षणात परका वाटू लागला. स्वामी, आम्हास सेवेतून मुक्त करून निरोपाचे विडे द्यावेत. राजांच्या कानी मनचा सल घालताना खालमानेच्या अण्णाजींच्या डोळ्यांतून आसवे टपटपली. खालच्या रुजाम्यात ती एकजीव झाली. सारा महाल एकांती होता. अण्णाजी कसल्या अग्नीने पोळून बोलताहेत तेच छत्रपती महाराजांना कळेना. मतलब महाराजांची नजर अण्णाजींच्या पगडीवर फिरली. स्वामी स्वामी, अण्णाजींना बोलवेना. लहान मुलासारखे ते जागच्या जागी गदगदू लागले. आपले तोंड ओंजळीतल्या उपरण्याने त्यांनी झाकून घेतले. छत्रपती ते बघताना चरकले. बैठक सोडून उठले. चमत्कारिक साद त्यांच्या तोंडातून बाहेर उमटली. सुरनीस? आजवर अण्णाजींचे हरपलेले मंत्रीपणाचे भान जागे झाले. त्यांनी आपला हुंदका मुश्किलीने रोखता केला. शांत संथ चालीत महाराज अण्णाजींच्या जवळ आले. तेवढ्या वेळात त्यांनी काय बोलावे हे योजून घेतले होते. अण्णाजींच्या खांद्यावर गुलाबी हात तळवा चढवीत महाराजांनी विचारले, अण्णाजी, माणसं आम्हाला कंटाळतात, पारखी होतात. नेताजी झाले, प्रतापराव झाले, संभाजी कावजी झाला. आम्हाला त्यांच्या मनीचे सल कधीच कळू शकले नाहीत. तुम्ही ती संधी तरी आम्हाला देता आहात. बोला अण्णाजी पंत, आमचा काय कसूर घडतो म्हणून सावलीसारखी असलेली माणसं आम्हाला पारखी होतात. आम्हाला एकदा ते कळू द्या तरी. त्या प्रत्येक बोलाने अण्णाजींनी मुश्किलीने रोखलेला उमाळा पुन्हा वर खेचला गेला. जी नजर स्वामींच्या भगव्या मोजड्यांवर जोडलेली असायची ती एकाएकी वर उचलली गेली. ते आपले सारे कढ क्षणभर विसरून गेले. पगडी डोलवीत अण्णाजी राजांच्या स्फटिक शिवलिंगासारख्या सत्वतेजी मुद्रेकडे बघतच राहिले. नाही स्वामी, कसूर आपला नाही, कुणाचाच नाही. असलाच तर तो आमच्या कमनशिबाचा आहे. आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजींनी झुकून छत्रपतींच्या मोजड्यांना हाताची बोटे भिडविली. तुमच्या तोंडीची कमनशिबाची ही भाषा ऐकायला मासाहेब पाहिजे होत्या अण्णाजी. जिजाऊंच्या आठवणीने राजे विचारगत होत थांबले. त्यांनी धीराने भोगलेले आणि परतविलेले नशिबाचे फेरे राजांना आठवले. अण्णाजी, जायचंच ठरविणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हास सांगून जा. काय झाले म्हणून हा अर्धामुर्धा डाव सोडून तुम्ही मोहरा पालटता आहात? बोला. छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलविले. स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले 4 घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही, कुणाचाच कसलाही कसूर नाही. अण्णाजींना बोलणे सुधरेना. तक्रार नाही म्हणता म्हणजेच तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरनीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत. तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता ते कुलदैवताच्या साक्षीनं आम्हास साफसाफ सांगावं. राजांचा आवाज बदलत बदलत दरबारी झाला. रस्सीखेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसला तरी प्रचंड विश्वास त्या सुरनीस या शब्दांतून त्यांना मिळून गेला.
डोळे शैवाने टिपत उपरण्याचे काठ दोन्ही मुठीत घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वरात म्हणाले, आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी. साफ बोला, काय झालं? कुणी लुटलं तुमचं सर्वस्व? छत्रपती सावध झाले. महाराज, महाराज क्षमा असावी. युवराजांनी. अण्णाजी. पोताचा चटका बसावा तसे राजे चरकले. काय काय केलं युवराजांनी अण्णाजी? कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले. क्षमा असावी स्वामी. त्यांनी केलं आहे ते आपल्यासमोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो. अभय दिलं अण्णाजी पंत. सांगा, युवराजांनी काय केलं? छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून आली. महाराज, खुद्द आमच्या घरची, घरपणासाठी आलेली नात्याची सुवासीन युवराजांनी गडाबाहेर काढली. आम्हाला कुणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटले गेलो आहोत. हे पाय सोडणं जड जातं. तरी आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजी खाली राजांच्या पायांशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता. सुवासीन गडाबाहेर काढली हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला पडला. नाकाच्या वळत्या शेंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कोंडीत सापडलेल्या त्यांच्या रक्ताचा कण थरथरत होता. त्या लोखंड लाल संतप्त राजमुद्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या. अण्णाजी, हेच कारण असेल तर गडच काय, कदाचित हे जगही सोडावं लागेल. पण ते तुम्हाला नव्हे, संभाजीराजे भोसल्यांना. श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरीनं न्याय मिळेल. विश्वास ठेवा. छत्रपती अंतःपुराकडे एकांतवासासाठी चालले. मुजऱ्यासाठी झुकलेल्या अण्णाजींच्या कानी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोळत्या मोती लगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहिले नाहीत. तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केलीत तशी गफलत पुन्हा कधी न करणे. घामाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीप्रमाणे कमरेत झुकत नव्हती. त्यातील कितीतरी नजरा चक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या. कितीतरी अनुकंपेने भिजलेल्या होत्या. पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिववू बघत होते. त्या उभ्या नांदत्या राबत्या गडावर एकाच गोष्टीने त्यांचे मन पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरीपटका नागसर्पी वेटोळी फेकत लहरत होता. त्यामुळे जेवढ्या तडफेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते, तेवढीच आता त्यांची पावले मनामनाचे साखळदंड जखडल्यासारखी जडशीळ पडू लागली. एकाच विचाराने की आज पहिल्याने आम्हाला आमच्या वर्तणुकीबद्दल महाराज साहेबांसमोर सफाई द्यावी लागणार. होय, ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते. त्यांच्या कानी घडले ते सारे घालण्यासाठी. ते देतील ती आज्ञा मानण्यासाठी. 7 महालातील सोयराबाईंच्या थोरल्या महालावर अत्यंत जळजळीत नजर टाकून ते खासेवाड्याकडे वळले. त्यांच्या संगती कुणी नव्हते. त्यांना आपले एकटेपण कधी नव्हे ते जाणवले. महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा ते ओलांडू लागले
तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना मुजरा देत आपली जबाबदारी पार पाडली. खाशांचा हुकूम हाय, महालाचा राबता समद्यासनी बंद हाय. संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगटी तडाख्याने बाजूला सारला. ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहालात जगदंबेशी हट्टाला पडले होते, तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयराऊंच्या पाय गुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यासमोर वाचणार होते. इतके दिवस रोधलेला बांध आज फुटणार होता. मिर्झा रजपुताच्या गोटात ओलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कचरणारे, भागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आज आपल्या आबासाहेबांच्या पायांवर डोके ठेवून म्हणणार होते, तुम्हीच आमच्या आऊ आणि आबा आहात. आता रायगडी राहणे नको वाटते. आम्हाला स्वारीसाठी बरोबरच ठेवून चालवावे. आमचे युवराजपदी पायी टाकले आहे, ते आमच्या रामराजांना देऊन त्यांना दरबारी महालात सोनपायरीवर बसते करावे. आग्र्यात ज्या मोजड्या आम्ही उचलून आपल्यासमोर ठेवल्या त्याच आम्हाला बक्षाव्या. आम्हाला त्याच सर्वांहून मोलाच्या आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही. आम्हाला समजून घेणारे गडावर कुणीच नाही. यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलत तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत. फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा. महाराज साहेब, वाड्याच्या अंतःपुराच्या बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी हाताची थाप पडली. दरवाजा उघडला नाही, उघडणार नव्हता, उघडू शकत नव्हता. आत स्वराज्याच्या कामी आजवर खर्ची पडलेल्या असंख्य जीवांशी बांधील राजे पण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते, नंतर पिता, पती, भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राज आसंदी चढतानाच ती त्यांना मोहोरबंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कुणी आम्हाला मुजरा केला नाही, आम्हास कुणी आपलेसे करणार नाही. ठण ठण ठण. जगदीश्वराच्या चौक आवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आत मंचकावर सचिंत बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातुश्री जिजाऊ साहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले कळले नाही, पण त्यांच्या हाताची बोटे जाऊन छातीला भिडली होती. आत महाराजांच्या मनी विचार उठून गेला. मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाहीत ते एकपरीनं ठीक आहे. तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवला नसता. बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले. थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात. सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायांशी आलो असतो. तुमच्या शंभूबाळ या एकाच साधेनं कैक रायगड उरावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं. युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मसनदीचे भाग्य परतले. भोसले कुळीची राजस नाती परतली. सत्यच सत्याला पाठमोरे होऊन नियतीच्या फसगतीबरोबर माघारी परतले. आपल्या महालात आलेल्या आरोपित संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईंना आणि येसूबाईंनाही त्यांची भेट घेणे शक्य झाले नाही.
काळवट रात्र पाचाडखोरीला घेर टाकत उतरली. तिने 3 जीव वेगवेगळ्या मनस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या, कुणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात. रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजाडला. राजमाता जिजाऊ गेल्या तो पहिला, आणि दुसरा, आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती. आकृती सावलीसारखे असलेले ते पितापुत्र येईल त्या सत्याला निडरपणे सामोरे जाणार होते. महाराजांची भेट घ्यावी म्हणून पुतळाबाई, सरलष्कर हंबीरराव, येसूबाई यांनी आकांती खटपट केली होती, पण त्यांना यश आले नाही. युवराजांना तोफेच्या तोंडी दिले जाणार या वार्तेने माणूसनमाणूस भयकातर झाले होते. रात्र रात्र विचारांनी होलपट केलेले संभाजीराजे प्राणांती सजा झालीच तर त्यासाठी मन बांधून सिद्ध झाले होते. हवालदिल माणसांची रीघ दरबारी महालाकडे लागली. कुणीच काही बोलत नव्हते. म्हणता म्हणता दरबारी चौक मानकऱ्यांनी भरून गेला. राजपेहराव धारण केलेले महाराज देवमहाली शांत चित्ताने आई भवानीच्या मूर्तीसमोर उभे होते. मूकपणे डोळ्यांनीच तिच्याशी त्यांचे उदंड बोलणे झाले. बेलफुलांची ओंजळ तिच्या संन्यस्त चरणांवर अर्पून तो मराठ्यांचा योगी राजा देवमहाला बाहेर पडला. एक एक धीमे राजपद सिंहासनाकडे जाण्यासाठी पडू लागले. उचलत्या प्रत्येक पावलाबरोबर एका एका नात्याचा तोडायला अवघड जाणारा बंध आपोआप गळून पडू लागला. एकाएकी त्या योगी चरणांना सर्वात जिव्हाळ्याच्या जनानी नात्याच्या वज्रचुड्यांची आर्त हाकेबरोबरच मिठी पडली. आबा. महाराज देवमहाला बाहेर पडण्याची वाट बघत बाहेरच्या दगडबंद भिंतीला लागून राजस्नुषा येसूबाई उभ्या होत्या. तेवढे मोजकेच क्षण त्यांना युगासारखे फरफटून घेऊन गेले होते. असह्य कढाने पित्याची माया देणाऱ्या महाराजांच्या पायांना त्यांनी मिठी घातली होती, आपल्या सौभाग्याचे दान घेण्यासाठी. वरच्या आभाळा एवढ्या राजपुरुषाचे बांधून घेतलेले मनही पळभर डळमळले. उसळू बघणारा भाव उमाळा रोधण्यासाठी छत्रपतींनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांचेच बोल नको त्या क्षणी त्यांच्या सेवेला रुजू झाले. सूनबाई, तुम्हास बघितले की आम्हाला आमच्या आऊसाहेबांची याद येते. ज्या पदरात महाराजांनी स्वहस्ते जोखमीची शिक्के कट्यार सोडली होती, तोच पदर पसरून सूनबाईंनी देवीच्या दरवाजात त्यांना गाठले होते. त्यांच्या रूपाने जशा मासाहेबच काही बोलू बघत होत्या. त्या विचाराने राजे शिवाजी कळवळले. तसेच पुढे जाण्यासाठी ओढ घेणारे त्यांचे मन अडखळले. सूनबाई. छत्रपतींचा कडेधारी थरथरता हात येसूबाईंच्या पाठीवर गेला. त्या स्पर्शातील थरथरीने येसूबाई अंगभर हमसल्या. उठा, शांत व्हा. राजांनी त्यांना उठते केले. बोलावे म्हटले तरीही येसूबाईंच्या गळ्यातून शब्द फुटेना. जे सांगायचे होते ते त्यांचे हमसनेच सांगत होते. आमचं ऐका, शांत व्हा. बोलातील जाणते धैर्य मरणाच्या दारातील दुबळ्या जीवालाही निर्धारी करणारे होते. खरंच तुम्हाला बघितलं की मासाहेबांचीच याद येते. तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्हीच आहात. क्षणभराची स्तब्धता आपोआप उतरली.
येसू, माँसाहेबांना भुलू नका. याहून बिकट प्रसंगांतून त्या कैकवार गेल्या, पण त्यांचा पदरकाठ नाही चळला. कुळाला साजेल असे तेवढे थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडविलंच तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही. हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू होऊ, तुम्हाला माँसाहेब मानूनच. आता आमच्या हातून काही घडू नये यासाठी त्या जगदंबेला साकडं घाला. आम्ही ते घालून आलो आहोत. मुली, डोळे पुस. तुला आम्हाला डोळे आहेत ते जगदंबेचे. ते पाझरून नाही चालत. येतो आम्ही. शांतपणे येसूबाईंचे खांदे हळूवार थोपटून महाराज चालले. तेवढ्याच शांत पावली येसूबाई देवमहालात चालल्या. या क्षणी त्यांना कुणीही पाठमोरे पाहिले असते तर जिजाऊ गेल्या आहेत हे त्याला खरेच वाटले नसते. तिकडे दरबारच्या राणीवशात महाराणी सोयराबाई येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी योजून त्यांनी आज रामराजांना संगती आणले होते. त्यांच्याखेरीज 7 महालाकडली कुणीही जनानी असामी त्या राणीवशात आली नव्हती. सिंहासन चौथऱ्यावरील सोनं खांब धरून मोरोपंत, दत्ताजी, प्रल्हादपंत, हंबीरराव, रघुनाथ पंडित आदी 7 मंत्री खडे होते. फक्त सुरणीस अण्णाजी दत्तोंचा खांब रिकामा होता. फिर्यादी असल्याने आज ते त्या जागी उभे राहू शकत नव्हते. समोरच्या दरबारी चौकात ते खालच्या मानेने उभे होते. चौथऱ्याच्या उजव्या तर्फेला असलेला सुवर्णी दंडावरच्या मत्स्यमोर्शिलावर मढविलेला भला मोठा ढंगदार सोनेरी मासा माणकाचा लालबुंद डोळा रोखून भरल्या दरबारावर देख देत होता. चौकातील हजारी कारंज्याचे पाणी उसळी घेऊन जरीबतूसारख्या तारांचा फुलोरा फुलवीत पुन्हा भोवतीच्या हौदात कोसळत होते. छताकडून झोल टाकीत वळलेले जागजागीचे झिरझिरे पडदे गडवाऱ्याने शहारत होते. पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनाच्या हातदंडीत मुरून बसलेले सिंह खुल्या जबड्यांमुळे ते सिंहासन आहे हे पटवीत होते. त्यावरच्या छत्राच्या घेराला ओळंबलेल्या सुवर्णी झुरमुळ्या मंद लडलडत होत्या. नेहमीच्या शिरस्त्याची शिंगांची कातरी ललकारी सरसरत दरबारी महालभर फिरली. तिला धरून नगारखान्याची नौबत दुडदुडली. सोनेरी गुरझप घेतलेला गुरझपदार सिंहासन चौथऱ्यावर आला. गुरझबी दांडा आपटत त्याने अलकाबाची हरळ दिली. राजश्रिया विराजित, सकळ गुणमंडित, क्षत्रिय कुलावतांस, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपादशहा, श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज. हाच अलकाब तिवार झाला. अदब अदब म्हणत गुरझपदाराने जहालीची अंतिम समज भरल्या दरबाराला दिली. त्याने दिलेल्या सोनेरी फरसबंदीवरच्या ठोक्याने न्यायतुलेची पारडी कळणार नाहीत अशी शहारली. एकमेकांचा श्वास ऐकू पडावा असे काही क्षण दाटत थबकत गेले. पाठोपाठ मैनाक पर्वताच्या शिखरावर पक्षीराज गरुड चढलेला दिसावा तसे त्या झळझळीत सोनेरी चौथऱ्यावर छत्रपती महाराज दिसू लागले. त्यांच्या दर्शनाबरोबर उभा दरबार लपकन कमरेत झुकला. आपल्या दरबारी प्रजेला आशीर्वादासाठी म्हणून महाराजांनी हात उठविला. राणीवशातून सोयराबाईंनी पाठविलेले रामराजे चौथऱ्यावर येऊन आपणाला मुजरा करताहेत हे महाराजांना कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा क्षणभर ते घोटाळलेच. मान न वळविता म्हणाले, पंत, बाळराजांना तुमच्यातर्फेच उभे करून घ्या. जी. मोरोपंत पुढे झाले. त्यांनी रामराजांना आपला हात देत आपल्या शेजारी घेतले.
ते बघताना झिरझिऱ्या पडद्याआडच्या सोयराबाईंच्या मानेला राणीवशात झटका बसला. युवराजांच्या मोकळ्या पडलेल्या सोनपायरीच्या जागेवर स्वारी बाळराजांना हसत बसती करील असा त्यांचा गैरअंदाज होता. महाराजांनी सिंहासनाला वंदना दिली. त्याला पायांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत छत्रपती सिंहासनारूढ झाले. बाकदार भगव्या मोजडीचा उजवा पाय चरणासनावर विराजला. हातपंजा उठवून महाराजांनी दरबारी कामकाजाला सुरुवात करण्याची आज्ञा मंत्रीगणांना दिली. दोन्ही बाजूंनी शुभ्र फुलोऱ्याच्या चवऱ्या सिंहासनावर मंद ढळू लागल्या. आज एकदम आघाडीलाच युवराज आरोपित म्हणून दरबार सामने येऊ नयेत अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी कोरे होत झुकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठवून छत्रपतींनी त्यांना मंजुरी दिली. चौथऱ्यासमोरच्या हौद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृग पीस फिरवीत त्याची नोंद करून घेतली. कुठल्या तरी दरबाराकडून गडावर आलेल्या नजराण्याची 2 तबके पेशवे मोरोपंतांनी आपली करण्याची विनंती छत्रपतींना केली. त्यातील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आले होते. महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक ते बैठक घेत होते त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता. ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हादपंतांना समज दिली. न्यायाधीश, तुमच्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा. प्रल्हादपंत आज्ञा म्हणत झुकले. उभा दरबार धनुष्याची कमान ताणली जावी तसा ताणावर पडला. आरोपित युवराजांना पेश करा. प्रल्हादपंतांनी आपल्या न्यायखात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदाराकडे बघत आज्ञा केली. राणीवशाच्या बगलेकडून दरबारात येणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे जखडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळीजे थडथडली. चोहोबाजूंनी 10 हत्यारबंद धारकऱ्यांनी घेर टाकलेले आरोपित युवराज संभाजीराजे भोसले श्रींच्या न्यायकठोर सिंहासनासमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगमगता टोप, कपाळी रेखलेले शिवगंधाचे ठसठशीत पट्टे, छातीवर रुळलेली 64 कवड्यांची माळ, कमरेला ठिपकेदार किरमिजी मांडचोळणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्ट गर्दन ताठ होती. डोळे कसल्या तरी निर्धारी तेजाने तळपत होते. अनवाणी पाय खालच्या पायघडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐनभरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते. त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यांतील कित्येकांचे ओठ रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदबमुजरे रुजू घातले. धारकऱ्यांनी आरोपिताला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगीपाती कपाळाला भिडवीत हटत आपापल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्याचा रूपपराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा ठाकला. जिजाऊंच्या सिवबा राजांसमोर त्यांचे शंभूबाळ गुन्हेगार म्हणून पेश झाले. भवानीच्या थोरल्या पातीच्या भुत्यासमोर धाकल्या पातीचा भुत्या चुकार म्हणून खडा झाला. आज आबासाहेबांसमोर त्यांचे शंभूराजे हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो मानी युवराज दोषी म्हणून पेश झाला. आकृतीसमोर सावलीच न्यायदानासाठी खडी ठाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा ठाकला. सोडला तर श्वासानेही भंगेल अशी शांतता दरबारभर पसरली आणि क्षणातच आर्त जिव्हाळ्याच्या सादेने ढवळून निघाली. दादा महाराज,
सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंतांच्या बगलेला उभे असलेले 5 वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते. पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जाम्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना वाटले असंच तरातर चालत पुढं जावं. बाळ महाराजांना पायऱ्या उतरवून छातीशी कवळावं. उचलून मांडलेल्या तबकाशेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसवावं. पंत, बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. महाराजांनी मोरोपंतांना समज दिली. लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खाजगी कारभाऱ्यांच्या हवाली त्यांना सुपूर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खिळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुन्नपण आले. त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनीही आलं नाही की केव्हा तरी हे असंही इथं उभं राहावं लागेल. दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधारल्याने प्रल्हादपंत गोंधळले होते. न्यायाधीश, आरोपितास समज द्या. दरबारचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही. छत्रपतींची मान नागफण्यागत ताठ झाली. आवाज जरबे कठोर झाला. ते बोलकानी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे तिकडे बघत कावरे बावरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधले असल्याने कमरेत झुकूनच त्यांनी अदब मुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बगलेला पडलेला विषय पटावर घेतला. आरोपितावरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश. जी, आज्ञा. प्रल्हादपंत न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागले. आरोपित रा संभाजीराजे बिन प्रल्हादपंत महाराजांसमोर त्यांचा नावानिशीने उल्लेख कसा करावा या पेचाने अडखळले. वाचा. सिंहासनाने त्यांच्या जिभेचा खोडा काढून टाकला. आरोपित रा संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, उमर वर्षे 18, हल्ली राहणार किल्ले रायगड. प्रल्हादपंत वाचू लागले. तुम्हावरी फिर्यादी रा अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुणेकर सुरनीस, किल्ले रायगड, उमर वर्षे आज मासे 50, हाली राहणार किल्ले रायगड यांची वहिमी फिर्याद ऐसी जे. सर्वात कटू काम करण्यापूर्वी प्रल्हादपंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला. तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडावरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. प्रल्हादपंत थांबले. पेशी केली फिर्याद तुम्हास मंजूर? महाराजांनी अण्णाजींना विचारले. जी. मुजरा देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले. आरोपित संभाजीराजे, तुम्हास आरोप मंजूर? महाराजांचे डोळे रोखले होते. त्यांना आजवर दरबारात कोणी कधी दिली नव्हती अशी भेट नजर आज संभाजीराजांनी दिली. नाही, आम्हास आरोप साफ नामंजूर आहे. युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले. मतलब? बाई तुमच्या कब्जात नाही? महाराज क्षणभर गोंधळले. जी, आहे. आज संभाजीराजांची गर्दन खाली होतच नव्हती. मग आरोप नामंजूर काय म्हणून? ती 52 कशी राजपात्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या. बाई आमच्या कब्जात नाही, कैदेत आहे. आम्ही तिचे हरण केलेले नाही. तिला राजरोस आमच्या कैदेत घेतले आहे.
संथपणे जाब आला. कोण हेतानं, कोण अधिकारात? विचारांचा गुंतवा अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मूठ राज आसनाच्या हातदांडीवर उतरविली. मतलबी माणसांचा तिला आमच्या विरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता म्हणून. आमच्याशी संबंधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने. भोसल्यांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊन इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. सारा दरबार ते बेडर जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली. कोण मतलबी माणसं? कसला मनसुबा? महाराजांच्या मूळ शोधी सवालाने दरबार चिडीचाप झाला. साऱ्यांचे जीव कानात एकवट झाले. संभाजीराजांची पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिर्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेब यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली. आम्ही विचारतो, कोण माणसं तुमच्या खिलाफ बाईस भरीला घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा? महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलवीत ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही. मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. तेवढाच निर्धारी प्रतिबोल सिंहासनावरून उठला. सुटू घातलेला कथला पुन्हा गुंतत चालला. महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्या खोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हास वाटतं. सरलष्कर हंबीररावांनी ऐनक्षणी युवराजांच्या मनी घोळणारी सफाई रुजू घातली. राणीवशाच्या पडद्या आडून दोन जळजळीत डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत हे काही हंबीररावांना कळले नाही. नाही, बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे आम्हास रास्त दिसत नाही. अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले. लगबगीने बोलले. अण्णाजी, आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरता आहात. छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले. पंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या. महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली. जी ती उचलली गेली. आरोपित संभाजीराजे, तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागविण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे? महाराजांच्या रसरशीत सवालाने दरबार थरकला. संभाजीराजांचे बांधले हात झटका बसावा तसे कवड्यांच्या माळेला जाऊन भिडले. डोळ्यात कातरपणा गोळा झाला. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, नाही, वाटल्यास आमची गर्दन उतरली जावी. खामोश. छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार चरकला. काय घडेल ते आता कुणालाच सांगता येणार नव्हते. युवराजांची हजारो इंगळ्या डसल्यासारखी मुद्रा बघताना फक्त एकाच निधड्या छातीच्या वीराला येईल ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलावीशी वाटली. सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना. महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरविता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे ते सिद्ध झालं तर माळ उतरण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाणे गर्दनच उतरवून ठेवतील. महाराजांची नजर झुकलेल्या हंबीररावांच्या इमानी पाठीवरून फिरली.
त्यांनी दरबार उलगल्याची इशारत देण्यासाठी हातपंजा उठविला. सगळे मानकरी कमरेत झुकले. संभाजीराजेही झुकले. त्यांनी मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे जखडून गेली. राणीवशाच्या पडद्यावर थरथर वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सुनबाई येसूबाईंच्या पाठीवरून पुतळाबाईंचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता. भाग 69 समाप्त.